मी आज शाळा क्रमांक 23चा विद्यार्थी होतो. त्यावेळेला शाळेची परिस्थिती वेगळी होती. आजच्या विद्यार्थ्यांना आधुनिक इमारत, चांगल्या सुविधा आणि उत्तम वातावरण मिळते. मात्र परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते, असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 इथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्न पाहण्याचं आणि जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचं आवाहन केलं. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी सांगितलं की आई-वडील जन्म देतात, मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचं आणि संस्कार करण्याचं कार्य शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचं स्थान समाजात अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कारही द्यावेत, असं ते म्हणाले. महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये, असं आवाहन करत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर अनिल काकोडकर अशी अनेक मोठी व्यक्तिमत्व अशाच शाळांतून घडल्याचं उदाहरण दिलं. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामुळे राज्यातील शाळांमध्ये मोठे बदल घडून आले असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या वाठीवरील शैक्षणिक ओझं कमी करण्यासाठी तसंच शालेय पोषण आहारासारख्या विविध योजनांद्वारे शासन प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.